आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। सोयीप्रमाणे नाते जोडण्याचे व तोडण्याचे भाजपचे संस्कार असतील आमचे नाही, सुप्रिया सुळे। भाजपने आमदार नवाब मलिक यांच्यावर टोकाचे आरोप केले होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले होते, आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाही। जेव्हा फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा सुप्रिया सुळे एकटी त्यांच्या बाजूने बोलली होती। नवाब मलिक आणि आम्ही 18 वर्ष काम केलंय। सोयीप्रमाणे नातं जोडायचं आणि सोयीप्रमाणे नातं तोडायचं हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील, पण आमचे नाही। एकदा नातं जोडलं की ते आयुष्यभर टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची आहे। तेव्हा सुप्रिया सुळे नवाब मलिकांच्या बाजूने मी बोलले होते की भारतीय जनता पक्ष त्यांना दहशतवाद वगैरे बोलत होते। हे माझं भाषण नाही आहे, भारतीय जनता पक्षाचं भाषण आहे। मी कधीच कुणाबद्दल असं भाषण करत नाही। त्याच्यामुळे जेव्हा नवाबाईंनी परवा स्टँड घेतला मलाही आश्चर्य वाटलं। म्हटलं जी भारतीय जनता पक्ष माझं भाषण चुकत असेल तर सांगा। माझ्या माहितीप्रमाणे मी जे वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यात भारतीय जनता पक्ष हे नवाब मलिकांवर टोकाचे जाऊन आरोप केले आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं की आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाही। बरोबर का चूक? जेव्हा देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा नवाब मलिकांच्या बाजूनी मीडियामध्ये फक्त एक व्यक्ती बोलली होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे। कारण मला कसली भीती नव्हती, मला त्यांची भीती नव्हती, काय नव्हतं। कारण नवाबभाई आणि आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेले। मला तरी माहिती नाही, सोयीप्रमाणे नाती जोडायची आणि सोयीप्रमाणे नाती तोडायची हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील एक वेळ, हे आमचे नाही। एकदा नातं जोडलं की ते आयुष्यभर जीव गेला तरी चालेल, पण टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची असते। हेच बहिणीचं प्रेम असतं। तुम्ही सगळे रक्षाबंधन वगैरे बोलताय, रक्षाबंधन हे बंधन कशाचं असतं? रक्षण करण्याचं असतं। ते काय पैशाने मोजलं जात नाही। हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला सगळ्यातच पैसे दिसतात, तर काय सरकारच खूप यंत्र आहे। 50 खोके पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73।